मंडळी नमस्कार. आपण नाझऱ्यात आलोय. नाझरा हे गाव चोपडी गटात येतात. चोपडी गटात सध्या निवडणुकीमध्ये खूप उलथापालथ आपल्याला पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसापासून या गटामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप आणि अनेक उलथापालथ आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर या गटामध्ये आबा आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची सुद्धा सभा झाली. त्यांनी सुद्धा काही लोकांना आपल्या कळपात येण्यासाठी सुद्धा आवाहन केलं होतं. या अनेक घडामोडीनंतर आज आपल्यासोबत आहेत समाधान दायगुडे पाटील, जे उल्हास दायगुडे पाटील उमेदवार आहेत, त्यांचे मोठे बंधू आहेत. आपण त्यांच्याशी आज काय बातचीत काय निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सगळ्या काही गोष्टी काही घडामोडी घडतायत ज्या त्या आज आपल्यासोबत काही खुलासा सुद्धा करणार आहेत. तुमचं इन पब्लिक न्यूज मध्ये पहिल्यांदा मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही काय करता? मी समाधान बाबासो धायगुडे, बलवडी गावचा रहिवासी आहे. उल्हास धायगुडे हा माझा लहान भाऊ आहे. मोठे बंधू. चोपडी जिल्हा परिषद गटातून शिट्टी या चिन्हावर तो उभा राहिलेला आहे. या गटामध्ये अनेक उलथापालथ होत आहेत. राजकारण वेगवेगळ्या थराला गेले, वेगवेगळ्या गोष्टी राजकारणात घडतायत. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कशा पद्धतीने सगळं चाललंय आता सगळे वातावरण? मी तुम्हाला सांगतो, चोपडी जिल्हा परिषद गटातून जे चेतनशेन केदार भाजपच्या तिकिटावर उभा राहिलेले आहेत, सर्वसामान्य लोकांना समजून घ्यायसाठी मी तुम्हाला सांगतोय, चेतनशेन केदार हा नगरपालिकेमध्ये सांगोलमध्ये त्यांचं मतदानासाठी नाव आहे आणि चोपडी जिल्हा परिषद गणातूनही त्यांचं नाव आहे. माझ्याकडे ठोस पुरावा आहे. मी फुराव्याशी बोलतोय तुम्हाला. हे असं कसं चालतं हे सर्वसामान्य लोकांना समजून घेतलं म्हणजे समजलं पाहिजे ना ह्या गोष्टी. कारण असं चालणार नाही. हे चेतनशेन केदार जे आहे ते सांगोलचे रहिवासी आहेत. ते चोपडी गणातून उभा राहिलेले. इथं कोण उमेदवार मिळाले नाहीत का त्यांना? पक्षाला मिळाले नाहीत का त्यांना? म्हणजे पक्षाला मिळायला पाहिजेत ना. त्यांच्याकडे जास्त पैसा आहे म्हणून त्यांना इथं उभा केलंय. गोरगरीब बहुजन समाजाच्या लोकांना थोडेसे आमिष दाखवून जर त्यांना निवडून यायचं असेल तर ते समाजानं समजून घेतलं पाहिजे. तुम्ही 1000-2000 रुपयाच्या ह्याच्यावर विकले जाणार आहात का? तुम्ही यांना मतदान करणार आहात का? आपल्या गटातील जो उमेदवार उभा आहे उल्हास धायगुडे शिट्टी या चिन्हासमोर बहुजनांचा मुलगा आहे. गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातला तो मुलगा आहे का? बलाढ्य माणसाला तुम्ही निवडून देणार आहे? त्यांच्या गाड्या चोपडी गटातून 10-20 गाड्या प्रत्येक गावातून फिरतात. त्यांच्याकडे पैसे आहेत. पण उल्हास धायगुडे हा गेले 10 वर्ष चोपडी गणासाठी काम करतोय. हे तुम्ही बघितलं पाहिजे. मग आता काही या गटात कामं सुद्धा सुरू आहेत. कामं जनतेला मान्य आहेत का? जनतेला तुम्हाला एक उमेदवाराचा भाऊ म्हणून तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला एक सांगतो, त्यांनी जे पोल टाकलेले, डीपी उभा केले, डीपी आणलेले आहेत, त्या पत्रकार संघटनेने पंढरपूरला जाऊन वीज वितरण विभागामध्ये जाऊन त्यांच्या साहेबांना विचारलं की त्यांनी सांगितलं हे जोडू शकत नाही. कोणत्या बेसवर जोडलेले आहेत? हे लोकांना गुमराह करतात की मी तुम्हाला फसवतात. डाम टाकून देतो, डीपी टाकून देतो, कुणाला 4 खेपा मुरुम टाकले जातात. अरे काय चाललंय? सर्वसामान्य लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे. 9 तारखेनंतर ते इकडे दिसणार नाहीत. 9 तारखेनंतर त्यांचा ह्या गटामध्ये विषय सुद्धा येणार नाही. आता जर तुम्ही त्यांना त्यांच्या भूलथापेला बळी पडून 5 टेलर 4 टेलर जर तुम्ही मुरुम टाकून त्यांना जर मतदान करत असाल तर पुढचे किती, आता 9 वर्षांनी इलेक्शन लागलेलं आहे. पुढचं इलेक्शन कधी लागेल काय सांगता येत नाही. खूप मोठा गॅप इलेक्शनचा, फार मोठा इलेक्शनचा गॅप आहे. एक टर्म आता संपली गेली आणि त्यांचं प्लॅन सांगतो मी तुम्हाला. आमचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब जे उभा आहेत त्यांना गुमराह करण्यासाठी 2029च्या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये त्यांना पाडण्यासाठी हे षडयंत्र आहे. हे शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व मतदारांनी हे समजून घेतलं पाहिजे. शेतकरी कामगार पक्षाला या गटात कुठे संपवलं जाते का? मग अहो, हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे सांगोल तालुक्यात. हा, त्या संपवण्यासाठी तर ह्यांचं प्लॅन कटकारस्थान चालू आहे. बाबासाहेब देशमुख, गणपतराव देशमुखांचे नातू, त्यांनी बाबासाहेब आमदार साहेबांनी 55 वर्ष आबासाहेबांची काही सत्ता होती. एक हाती सत्ता होती आमदार साहेबांची. त्याच्यानंतर बाबासाहेब देशमुख काम करतात, अतिशय छान चांगल्या पद्धतीनं काम करतात. या गटामध्ये सांगोल तालुक्यामध्ये काम करतात. तर हे उदंड म्हणजे जास्त पैसेवाले नेंबर येऊन प्रत्येक गटामध्ये शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचा प्लॅन त्यांचा चालू आहे. हे शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व मतदारांनी समजून घेतलं पाहिजे. मतदान कुणाला करायचं हे समजून घेतलं पाहिजे. आणि एकदा आल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय, हे शेतकरी कामगार पक्षाला फार अवघड जाण्याचे विषय आहेत.
तरी समजून घेतले पाहिजेत. बाबासाहेब देशमुखांची आणि दीपक गटाची या गावात नाजरात सभा झाली होती गेल्या काही दिवसापूर्वी, 4-5 दिवसापूर्वी साधारण एक सभा झाली होती. त्या सभेमध्ये बाबासाहेब देशमुखांनी एक खुलं आवाहन केलं होतं की शिट्टी या चिन्हाचे उमेदवार सुद्धा आपलेच आहेत, त्यांनी बोलले होते आणि आपल्या कळपात त्यांनी यावं असं त्यांनी म्हणले होते. अहो, गेली 60 वर्ष आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहोत. काय उमेदवारांनी तुम्हाला मी स्पष्ट खरोखर उल्लेख करून सांगतो तुम्हाला, जे आता राष्ट्रवादी पक्षातून जे उमेदवार आहेत त्यांनी काय केले हे तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक पक्षामध्ये जाऊन गेल्या वर्षी दुसऱ्या पक्षात, आता तिसऱ्या पक्षात, 9 तारखेनंतर ते 4थ्या पक्षात जातील, पक्ष बदलतील. चेतनसिंग केदार हा सांगोलचा नेमक, इथल्या सर्वसामान्य बहुजन जनांचं काम कोण करणार आहे? तुम्हाला उमेदवार मी सांगतो, तुम्हाला मी आश्वासित करतो तुम्हाला की उल्हास धायगुडे हा सर्वसामान्य कुटुंबातला गरीब घराण्यातला मुलगा आहे, तुमच्या कोणत्याही हाकेला मदत करणारा आणि तुम्हाला सहकार्य करण्याची भावना आमच्या पूर्ण गेले 60 वर्ष आम्ही आमदार साहेबांचे, आबासाहेबांचे विचार घेऊनच या राजकारणामध्ये काम करतोय. आबासाहेबांच्या विचारापुरतं ठेस लागली जाते का मग या सगळ्या प्रकरणात? निश्चित जाते. आबासाहेब मी म्हणता की माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आहेत तसे काही? हो, 100% माझ्याकडे पुरावे आहेत. मग येणाऱ्या काळात त्यांच्यावर काही कारवाई केली जाईल का? मग निश्चित कारवाई केली जाईल, पण मतदार रूपातून या मतदारांनी सगळ्यांनी बहुजनांनी समजून घेऊन हे मतदान कुणाला करायचं आहे. बाबासाहेब देशमुखांना हे शेका पक्ष संपवायचं प्लॅन आहे यांचं, हे करायचं आहे का सत्ताधारी बलाढ्य लोकांना द्यायचं आहे, हे स्वतः मतदारांनी ठरवायचं आहे. त्यांनी विचार केला पाहिजे. आपल्यासोबत समाधान धायगुडे पाटील ते म्हणतायत की एक उमेदवार 2 मतदारीत नाव कसं काय, तर त्यांच्यावर त्याचे काही पुरावे सुद्धा आहेत. येणाऱ्या काळात ते काही अधिकाऱ्यांशी बोलून त्याच्यावर काही ऍक्शन सुद्धा घेतील, काही कारवाई सुद्धा होईल, हे सुद्धा पाण्यात करत आहे. परंतु त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन सांगितले की मतदार हे आपल्या मतपेटीतून मात्र ह्या गोष्टी सगळ्या उत्तर देतील. आणखी एक महत्वाचा आणि मोठा त्यांनी खुलासा केला की बाबासाहेब देशमुख आणि शेकाप पक्षाला संपवण्यासाठी मात्र या गटातून हे सगळं कारस्थान केलं जाते. म्हणजे या गटातून अत्यंत धक्कादायक बाब मात्र आता आपल्याला पाहायला मिळते की अशा ज्या गोष्टी होत आहेत ह्या राजकारणात, ह्या स्वर्गीय आबासाहेबांच्या काळात मात्र अशा गोष्टी झाल्या नव्हत्या. अनेक भाषणात बाबासाहेब देशमुख यांनी सुद्धा सांगितलं होतं की आबासाहेबांनी केलेलं राजकारण आणि आत्ताचं राजकारण हे खूप वेगळं राजकारण आहे. काही धमक्या दिल्या जातात उमेदवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली जाते, मारहाणीची भाषा केली जाते, शिवीगाळ केली जाते. या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी फायदाही मतदार हे तुडवतील. ही निवडणूक ही आता जनतेने हातात घेतली आपल्याला पाहायला मिळते. मतदार मात्र येणाऱ्या काळात ही निवडणूक हातात घेऊन योग्य ते उमेदवार निवडून देतील. इन पब्लिक न्यूज येणाऱ्या काळात सुद्धा या सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असेल. इन पब्लिक न्यूजने या गटामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे सुद्धा मांडले होते, तसे काही कारवाई सुद्धा या गटामध्ये झाल्या होत्या. येणाऱ्या काळात मात्र इन पब्लिक न्यूजच्या माध्यमातून आपल्याला या गटाची सगळी परिस्थिती पाहायला मिळेल.